सौ उषाक्षरे काळे गोंधळे अध्यक्ष नीलम शिव शिवाजीराजे जाधव राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर नारायण गोरे आयएम लेवल समन्वय आणि परमादर्श आसानी भाषण अतिथीचे भाषण योगा डेमॉन्स्ट्रेशन शिवानंद महाराज शिंदे साहेब संजयभाऊ गायकवाड सन्माननीय सर्व मंचावर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। अखिल विश्व का भव्य रूप है, अखिल विश्व का भव्य रूप है, भव्य रूप में दिव्य शक्ति है, मन की शक्ति गूढ़ शक्ति है, निसर्ग शक्ति से जोड़े नाता। हे गांधीजींचं वचन होतं। महज नहीं गिरते फुलझोली में, महज नहीं गिरते फुलझोली में, कर्म की शाखा को हिलाना होगा। कुछ न होगा कोसने को अंधेरे से, कुछ न होगा कोसने से अंधेरे को, अपने हिलाना होगा, अपने हिस्से का दिया खुद जलाना होगा। धन्यवाद सर। यानंतर प्रतिमा पूजनासाठी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं। सर्व मान्यवरांना विनंती आहे की प्रतिमा पूजनासाठी समोर यावं। साबरमती के संत तूने कर दिया कमाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, बिना खड्ग बिना ढाल। महात्मा गांधी। परमपूज्य अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी पूजन पुष्पहार अर्पण करतील। देही हमें आजादी दिला, खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। भरभरून प्रेम केलं। ज्या बापूजींनी या देशामध्ये आपल्या प्राकृतिक विकसिता प्रसार प्रचार केला आणि बापूजींचं स्वप्न हे घराघरापर्यंत जावं, हे स्वप्न उराशी बाळगून जे अनंतजी बिरादर सर आहे ते देशभरामध्ये अनेक प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये ज्यांचा सातत्याने प्रवास सुरू आहे। बांधवांनो, आपल्याला जे बोलणं आहे ते कुणाचे कुठलेही असो ते शॉर्टकटमध्ये फार आवडतं, कारण आपलं प्रत्येक गोष्ट आता शॉर्टकट झालेली आहे। आपलं जगणं जीवन प्रत्येक गोष्ट शॉर्टमध्ये आलेलं आहे आणि आपला आहारही शॉर्टमध्ये आलेला आहे। फास्ट फूड आपला आजचा जो विषय आहे प्राकृतिक चिकित्सा हा त्या संदर्भातच आहे की आपलं जीवन हे सुखी संपन्न निराळे व्हावं। तर बापू सगळे शब्द आठवतो की बापूजींनी चले का म्हटलं आणि इंग्रजांना सडकी पडवून सोडलं। त्याच प्रकारे हा एक बापूजीचा छोटासा शब्द किंवा अनेक बिरादर सर जे आहे ते जगातील तुकारायांचे विचारधारा असेल, ज्ञानेश्वरांची विचारधारा असेल, त्यांच्या बाकीचं सारकरण असेल। आपण अतिथींचं स्वागत आणि त्यांच्या परिचयाकडे। अतिथी स्वागत आणि परिचय शाल शिखर पिस्फोटचा स्मृतीची नदीनं आपण करणार आहोत। माननीय राधेश्यामजी चांडक यांचा सत्कार करतील डॉक्टर अनंत बिरादर राधेश्यामजी चांडक चेअरमन बुलढाणा सर्वन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलढाणा। संपूर्ण जगात बुलढाणाने नाव त्यांच्या लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। असे इतिहास बदलवणारे आदरणीय सन्माननीय भाईजींचं स्वागत करत आहे अनंत बिरादर सर। धन्यवाद सर। करते सुशांत विषय सर नागपूर। मिलना कठिन है संत का, मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से मिलते हैं, अगर मिल भी जाए। सन्माननीय शिवानंद उमेश आगे सर। संपर्क असलेले माजी आमदार कहते हैं करे तो कैसे करे, उनके अंदाज एक आसमान है, फिर भी सर झुका के चलते हैं, फिर भी सर झुका के। आयोजक जिल्हाध्यक्ष आदरणीय बिरादर सर आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आयलो ही संघटना आहे बांधवांनो, मित्रांनो आणि मैत्रिणींनो 2003 मध्ये या संघटनेची स्थापना झालेली आहे। या संघटनेची जेव्हा स्थापना झालेली आहे 100 सभासदांवरची लोकसंख्या ही 50 येऊन पोहोचवण्याचं फार मोठं काम केलेलं आहे। त्यानंतर बिरादर सर जोरदार टाळ्या एकदा आयोसाठी आणि बिरादर सरांसाठी। परम आदर्श श्री 1008 महामंडलेश्वर शिवानंद महाराज अवधूत कार्य श्रीफळ
आणि सन्मान चिन्ह देऊन छायाचित्र मॅडम ह्या संगीत प्रसाराचे जोडलो आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथं अभंग विद्यापीठावर आहोत मंचावर आहोत. ते आमचे गुरु आहेत सन्माननीय श्री नारायण बोरेसर यांचं स्वागत करत आहेत. सेक्रेटरी आहे. ओम सिंगा चॅरिटेबल ट्रस्टच्या आंतरराष्ट्रीय मेंबर आहेत. इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र स्टेट कोऑर्डिनेटर आहे. हिंदू रक्षा समिती महाराष्ट्र स्टेट. हरि ओम वक्रतुंड महा. आपला प्रवेश महाराजांनी जे विना मोबदला प्रथम हात पंचमहाभूतापासून आपला हात दिलेला आहे आणि त्या देहाची जोपासना करण्याकरता विना मोबदला काही मूलभूत सुविधाच्या की जेणेकरून आपण त्याचा जर अभ्यास केला थोडक्या संघावर जमलेल्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये त्याची गरज वाटली त्या ऑक्सिजनची आणि ओझोनची अत्यंत आपल्याला गरज आहे होती आणि असेल. परंतु त्याचं निदर्शन मात्र आपल्याला या पंचमहाभूताद्वारे हा तेज वायू आकाश पृथ्वी या सर्वांनी जेव्हा देत असतात तेव्हा आपल्याला असं निश्चितपणे आपण ज्या कार्याकरता ज्या कारणाकरता या ठिकाणी या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहात त्याचं कारणच आहे की रोगमुक्त भारत देश अभियान हेच नव्हे तर आपल्याला सांगायचा आपल्या देशाचा अभिमान सुद्धा असावा की जो कोणी असेल परंतु कोणी गोड या न्यायाने कृषी प्राचीन आणि पारंपरिक पद्धतीने ज्याचा अवलंब करून आपल्या जीवनाची कितीही ॲडव्हान्स जरी झाला तरी देखील या 5 मूलभूत सुविधांची म्हणण्यापेक्षा विना मोबदला आणि त्या आपणाकडेच असणाऱ्या वस्तूंचा किंबहुना योग प्राणायाम साधना किंवा पुढे जाऊन स्वतः अजून पुढे जाऊन जर आपल्याला आठवत असेल तर तो पहाटे ब्रह्ममुहूर्तावर अमृतमुहूर्तावर या भावामध्ये कुठं भावात वाहत असतो. त्याचा आपल्याला कोरोनाच्या काळात किंबहुना वारंवार ज्या साथीचे रोग येतात तो प्लेग असो दारू असो किंवा सानिशी असो चिकनगुनी असो त्यांच्यावर उपस्थित सर्व बंधू भगिनी माझी आग्रहाची विनंती आहे की आपण आजपर्यंत ज्याला विसरले आहात ते विसरण्याचं कार्य आपण विसरू नये म्हणूनच इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आनंदी बिराजदार सर आणि मला अतिशय गर्व अभिमान सांगावा असं वाटेल या ठिकाणी डॉक्टर जीवनलाल गांधी आम्ही या नाशिकमध्ये कार्यक्रम घेतला होता 30 सप्टेंबर 2011. त्या काळात 3,000 नॅचरोपॅथी डॉक्टरांचा आम्ही समुच्चय एकत्र करून मोठ्या उत्साहाने हा साजरा केला आणि त्या काळामध्ये सर्वांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ज्याच्या आपल्याला विस्मरण झाले तो निसर्गोपचार पुन्हा अवलंबा आणि आपल्या जीवनामध्ये कार्य आणि जीवन क्रांती घडवा आणि याच्या आजच्या हॉलचं किंवा त्यांनी सहकार्य केलं तर निसर्गोपचार आयोगाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाचे शिरामार्गाने मी डॉक्टर आजचे ज्यांनी हे योगदान दिलेलं आहे ते शेठ सर्व भाईजी यांचे मी अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि उपस्थित पुन्हा एकदा आभार मानून सर्वात श्रेष्ठ जेवढे उपस्थित आहेत यांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मानवाजी. यानंतर माती पाणी उजेडवाला निसर्ग साधने नित्य आचार निसर्ग शक्तीची योग साधनी जीवन आपले सिद्धी करा. मी माननीय डॉक्टर अनंत बिराजदार राष्ट्रीय अध्यक्ष IMM यांना मार्गदर्शनासाठी आणि संपूर्ण प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते.
आजादी के अमृत महोत्सव पर उपलक्ष्य में आयोजित नेशनल इंस्टीट्यूट ऑफ नेचुरोपैथी, आयुष मंत्रालय और इंटरनेशनल नेचुरोपैथी ऑर्गेनाइजेशन बुल्टाना, इनके सहयोग से आज का एक कार्यक्रम देश में बुल्टाना कोऑपरेटिव बैंक के नाम से फेमस इस जिले के प्रमुख हमारे बीच में उपस्थित है। ऐसा श्रीमान राधेश्याम चाणक साहब, पूर्व एमएलए हमारे बीच में। अभी अभी हमारे बीच में श्रीमान संजय गायकवाड़ जी, माननीय आमदार यहाँ के, और हमारे बीच में श्री बालाजी सेवा समिति के अध्यक्ष श्री अरुण दिवटे जी, ब्रह्म कुमारी यहाँ के संस्था के दीदी जी, और कार्यकारी अध्यक्ष परम पूज्य शिवानंद महाराज जी, और हमारे बीच में डॉक्टर रंजीत बसव नायक है। और इस कार्यक्रम में उपस्थित आप सभी का मैं INO और इंटरनेशनल नेचुरोपैथी ऑर्गेनाइजेशन की ओर से और आयुष मंत्रालय की ओर से मैं हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूं। बहुत खुशी की बात है कि बुल्टाना शहर में जैसा इंटरनेशनल नेचुरोपैथी ऑर्गेनाइजेशन के माध्यम से देश के अलग अलग प्रांतों में और महाराष्ट्र के लगभग 32 जिलों में भी रोग मुक्त भारत अभियान का कार्यक्रम हुए, और मैं माननीय राधेश्याम जी और माननीय आमदार साहब आपके सामने बताते हुए मुझे बड़ी खुशी होती है। आजादी के अमृत महोत्सव में हमने लगभग 500 नेचुरोपैथी के शिविर किए पूरे देश भर में, लगभग 32 राज्यों में और 20 कंट्रीज में 50,000 लोगों को ये सेमिनार है, लेकिन कैंप, इसमें नेचुरोपैथी के बारे में बीच में सुबह से शाम तक कैंप लेना। ऐसा 500 स्थानों पर एक कार्यक्रम किए, 50,000 से भी अधिक लोगों ने भाग लिया। और विशेषता उसकी ये रही कि उसमें नेचुरोपैथी क्या है और नेचुरोपैथी का आहार क्या है, क्या खाना चाहिए, क्या नहीं खाना चाहिए, और नेचुरोपैथी से, योग से क्या क्या रोग ठीक हो सकते हैं, इस प्रकार की फुल डे का एक कैंप पूरे देश भर में किया गया है। और जम्मू कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक और आसाम से लेकर गुजरात के पोरबंदर तक, यानी देश का कोई भी राजस्थानी बच्चा, हर राज्यों में एक कार्यक्रम हुए। और मुझे खुशी है कि बताते हुए आपके बुल्टाना डिस्ट्रिक्ट के अंदर भी लगभग 10-12 स्थानों पर ये कार्यक्रम हुए। और आज मुझे बड़ा गर्व हो रहा है कि हम सबके आदर्श राजमाता जिजाऊ साहेब और महाराष्ट्र के आराध्य देवत छत्रपति शिवाजी महाराज की कर्मभूमि, जन्मभूमि है। बड़ा गौरव महसूस होता है जब शिवाजी महाराज जी का नाम सुनते हैं तो रोंगटे खड़े हो जाते हैं। कई ऐसे जीवन में सफलता पाने के लिए बातें हमें सीखते हैं, राजमाता से भी सीखते हैं, शिवाजी महाराज से भी सीखते हैं। और मुझे पहली बार यहाँ पर आने का सौभाग्य मिला है। और ये बुल्टाना डिस्ट्रिक्ट एक तो जन्मभूमि के कारण प्रसिद्ध है और दूसरा भाई साहब के बुल्टाना कोऑपरेटिव बैंक के कारण पूरा विश्व में प्रसिद्ध है। तो ऐसे स्थान पर और भाई साहब से अभी अभी परिचय हुआ तो मुझे बहुत ही प्रेरणा देने वाली बात भाई साहब की मैंने एहसास किया, मैंने अनुभव किया। जब आप नेचुरोपैथी की बात कर रहे हैं तो देश में नेचुरोपैथी का अगर सही ढंग से, सही विजन के साथ नेचुरोपैथी के प्रचार प्रसार के लिए अगर कोई काम किया है
वो राष्ट्रपिता महात्मा गांधी जी ने किया। लेकिन गांधी जी यानी भारत स्वतंत्रता के लिए काम किया है, इंडिपेंडेंस के लिए काम किया, इस प्रकार की जानकारी सभी को है। लेकिन नेचुरोपैथी के लिए काम किया है वो बहुत कम लोगों को पता है। और जब भी गांधी जी की बात कर रहा हूं, गांधी जी ने क्या किया मैं वो बताते हुए मुझे माननीय राधेश्याम साहब को बात करते हुए ऐसा लग रहा है जिस प्रकार से भारत स्वतंत्र होने के पहले महात्मा गांधी पुणे के ताड़ीवाला रोड पर डॉक्टर दीनदयाल मेहता, अभी आपने बताया कि 72-73 में यवतमाल में ट्रीटमेंट किया था, यानी हमारी उम्र भी उतनी नहीं है। उस समय यवतमाल में माननीय राधेश्याम जी नेचुरोपैथी का उपचार दिया। तो ऐसे ही महात्मा गांधी जी ने 45, 43, 44 के समय पुणे में वहां पर डॉक्टर दीनदयाल मेहता के माध्यम से वो नेचुरोपैथी का ट्रीटमेंट के, नेचुरोपैथी सीखे, नेचुरोपैथी समझे। और उस समय गांधी जी ने दो बड़े ऑल इंडिया नेचर फाउंडेशन ट्रस्ट ऐसा संस्था स्थापन करके उस संस्था के लाइफ टाइम चेयरमैन बने। उसके पहले गांधी जी कभी भी किसी भी संस्था के, कांग्रेस पार्टी के भी कोई वो दायित्व नहीं थे। और उस संस्था के पहली बार वो चेयरमैन बने लाइफ टाइम, क्योंकि उनका लक्ष्य ये था भारत स्वतंत्र होने के बाद मेरे सामने एकमेव कार्य रहेगा वो नेचुरोपैथी का ज्ञान जगत तक पहुंचाना। इसीलिए उस ट्रस्ट की स्थापना कर और उसका उद्देश्य था एक नेचुरोपैथी की यूनिवर्सिटी बनाना। जैसा ये स्कूल का कैंपस देखते हुए मन के अंदर एक पॉजिटिव भाव जग रहे, ऐसा उनके मन में था नेचुरोपैथी का एक यूनिवर्सिटी बने, कैंपस बने, जहां पर डिप्लोमा डिग्री सामान्य लोग नेचुरोपैथी का कोर्स और उसके माध्यम से वो समाज में नेचुरोपैथी का संदेश पहुंचाए। इस उद्देश्य से महात्मा गांधी ने सपना देखा था। उस समय महात्मा गांधी जी को बिरला ग्रुप वाले या बजाज ग्रुप उनके परिवार वालों ने बहुत सहयोग किया। तो मुझे आज यहाँ पर कॉन्फ्रेंस करते हुए बड़ा अनुभूति ऐसा हो रही है। तो माननीय राधेश्याम भाई साहब के प्रांगण में हमने नेचुरोपैथी का सेमिनार किया। जिस प्रकार महात्मा गांधी को बिरला परिवार या बजाज परिवार जिस नेचुरोपैथी योग के लिए सहयोग मिला, तो आज के इस कार्यक्रम के बाद मुझे ऐसा लगता है माननीय राधेश्याम भाई साहब की ओर से बुल्ढाना डिस्ट्रिक्ट के अंदर नेचुरोपैथी योग के प्रचार प्रसार के लिए पूरा बल मिलेगा। भाई जी का जन्मदिन भी 2 अक्टूबर है। जन्मदिन भी 2 अक्टूबर। हम अनेक सालों से 2 अक्टूबर को नेचुरोपैथी डे का आयोजन करते आए और सरकार को सरकारी स्तर पर नहीं, वो हमारे स्तर पर हम करते रहे 15 साल से। तो सरकार को आखिर 3 साल पहले घोषणा करना पड़ा नेचुरोपैथी डे 18 नवंबर को नेचुरोपैथी डे। ये डेट 18 नवंबर इसलिए चुना गया क्योंकि 18 नवंबर को महात्मा गांधी ने ये ऑल इंडिया नेचर क्योर फाउंडेशन ट्रस्ट की स्थापना की थी, जिसका उद्देश्य घर घर तक नेचुरोपैथी पहुंचाना था। इसलिए 18 नवंबर को नेचुरोपैथी डे की हम वहां पर घोषणा हुई है, जिसके कारण पूरा देश में नेचुरोपैथी और योग का प्रचार प्रसार हो रहा है। कार्यक्रम में 11 बजे मुख्य अतिथि है। मैं फिर भी ये गांधी जी की लास्ट बात बताते हुए, गांधी जी के अनुसार नेचुरोपैथी क्या है, मैं ये घटना ये बात इसीलिए बता रहा हूं, गांधी जी के सामने भी इसी प्रकार के लोग थे उस समय, क्वालिफाइड 5 साल 6 साल डिग्री उस टाइप के मेडिकल डॉक्टर नहीं थे, क्योंकि प्राकृतिक चिकित्सा में केवल मिट्टी पानी धूप हवा और आहार आचार विचार के माध्यम से व्यक्ति स्वस्थ हो सकता है, ऐसी संकल्पना स्वास्थ्य के बारे में, जिसके बारे में उनको लगता था कि देश का हर व्यक्ति स्वास्थ्य स्वावलंबी बन सकता है।
नेचुरोपैथी योग और आहार के माध्यम से, विचारों के माध्यम से, ध्यान के माध्यम से, तो गांधी जी ऐसे बहुत इंपॉर्टेंट बात उन्होंने कही है, डॉक्टर हमेशा हम लोगों को घबरा देते हैं। गांधी जी कहे, मैं समझता हूं कभी कभी पढ़े लिखे डॉक्टर भी नीम हकीम से ज्यादा अच्छा हो। मान लीजिए डॉक्टर का व्यवसाय है शरीर के देखभाल करना और दूसरों शब्दों में शरीर को रोगों से मुक्त करना, जो कि पीड़ादायक हो सकता है। बीमारियां कैसा पैदा हो जाती है, बेशक के लापरवाही, अति भोग के कारण। मैं अधिक खाता हूं, बदहजमी होती है और डॉक्टर के पास जाता हूं, मुझे दवाएं देता है, मैं ठीक हो जाता हूं। तो इसीलिए नेचुरोपैथी बहुत जरूरी है। ऐसा एक बार नहीं, कई बार उन्होंने लिखा। प्राकृतिक चिकित्सा करने वाला व्यक्ति मरीज को इलाज बेचता नहीं है, उसे घर पर जीवन जीने की सही तरीका सिखाता है। ये सभी गांधी जी के विचार है और ऐसा बहुत डिटेल है, मैं नेक्स्ट सत्र में बताऊंगा। ऐसा कुछ जाना है तो मेरा कहने का उद्देश्य केवल इतना ही है, जो गांधी जी ने जो अपने जीवन का अंतिम लक्ष्य कई किताबों में उन्होंने लिखा है, उनके ट्रस्ट डीड हमारे पास है। उसी ट्रस्ट डीड के हिसाब से हमने इतना बड़ा काम, गांधी जी का सपना था, तो उस सपने को अगर साकार करने का कार्य कोई कर रहा है, वो केंद्र में नरेंद्र और बच्चों में, परिवारों में नेचुरोपैथी योग के प्रति जनजागृति हो। इसलिए एक बहुत बड़ा प्रकल्प हमारा कौन बनेगा संरक्षक है, वो भी हम यहाँ के आमदार भी बैठे हैं। इस डिस्ट्रिक्ट के अंदर जिस काम के लिए बहुत बड़े बड़े विद्वान लोगों की आवश्यकता नहीं, मुझे ऐसा लगता है। लोकमान्य तिलक जी ने बोला है, जहां पर बुद्धि का क्षेत्र खत्म हो जाता है, वहां पर अध्यात्म का क्षेत्र शुरू हो जाता है। मेरा कहने का मतलब यही है, केवल बहुत बड़े बड़े व्यक्ति रहने से काम नहीं होगा, केवल विचारों से हो सकता है। महात्मा गांधी जी ने इसके अलावा आज केवल 2-3 बातें इस कार्यक्रम के बाद रजिस्ट्रेशन का मुद्दा है नेचुरोपैथी डॉक्टर का, और यहाँ पर एमएसएमई यूनिवर्सिटी के अंदर नेचुरोपैथी को इंक्लूड करना है, ताकि नेचुरोपैथी करने वालों को थोड़ा अनुदान या सहयोग मिलते रहे। तीसरा पॉइंट है, नेचुरोपैथी योग के लिए आपकी सरकार ने एक्ट बनाया है, लेकिन वो एक्ट गवर्नमेंट चेंज होने के बाद इधर उधर हो गया है, उस फाइल को खोजने का काम आपका रहेगा। तो इन्हीं बातों के साथ मैं यहाँ पर समाप्त करता हूँ, और आज के इस कार्यक्रम में माननीय राजेश भाई साहब को देखते हुए मुझे वही अनुभूति हो रही है, जैसा अपने महात्मा गांधी जी और दीनदयाल मेहता जी का कॉम्बिनेशन। यहाँ पर आपको डॉक्टर तो कोई नहीं मिला, लेकिन जरूर मिलेगा, ये मुझे पूरा विश्वास है। तो ऐसे अच्छे संगत में अच्छे लोगों के साथ रहने से भी बहुत बड़ा और बहुत अच्छा कार्य हो सकता है, ये मुझे पूरा विश्वास। धन्यवाद सर। यानंतर मी आमंत्रित करते आपले अतिथी माननीय श्री राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी। भारत सरकार यांच्या द्वारा आयोजित रोगमुक्त भारत अभियान या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, त्यांचं आपण आत्ताच वास्तव ऐकलं ते डॉक्टर बिरादरजी, स्वामी शिवानंदजी महाराज, आमचे मित्र माजी आमदार विजयराज शिंदे, आमचे मित्र अरुणजी दिवटे, आणि या नॅचरोपॅथी निसर्ग उपचारावर प्रेम करणारी व्यक्ती या ठिकाणी आमच्या बुलढाणा परिवाराच्या वतीने मी स्वागत करतो। मी त्यांनी एक अतिशय चांगला कार्यक्रम सहकार मंदिराच्या प्रांगणामध्ये घडवून आणला। निसर्ग उपचाराबद्दल खूप लोकांना खूप जास्त माहिती नाही, तरी पण ते खूप मोठे मोठे निसर्ग उपचार केंद्र आहेत बेंगलोर, दिल्ली शहरामध्ये। तसं बेंगलोरचं आपण जिंदलचं नाव नेहमी ऐकतो,
त्या ठिकाणी सुद्धा 2-2-3-3 जणांचं वेटिंग आहे. त्या ठिकाणी नंबर लागत नाही. विवेकानंद ज्याला व्यासा केंद्र म्हणतात ते सुद्धा बेंगळुरूमध्ये आहे. तिथे सुद्धा आज वेटिंग आहे. तिथे सुद्धा नंबर लागला नाही. कारण की ते त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. असे लोक अशा लोकांना एक तर आघाडी भारी असतात आणि मग सगळा अलिबागचा उपचार संपला की मग आता निसर्गोपचाराकडे जायचं म्हणून प्रयत्न जातात. आणि त्याहीपेक्षा आता एक फॅशन झालेली आहे की जसं आपण आपली प्रकृती चांगली आहे, सगळं काही चांगलं आहे, आपण जसं आपल्या वाहनाचं ओढाणी करतो तसे काही लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये 8 दिवस निसर्गोपचाराकडे जातात. ते शरीराची कुठलाही आकार नसता त्यांना तरी शरीराची आपली ओढाणी करायची म्हणून जातात. आणि हे फॅड आता पसरत चाललं. बरेच जण म्हणतात की मैं वहाँ जाके आया था, 8 दिन में थोड़ा फ्रेश लगा, अच्छा लगा और मेरी लाईफस्टाईल बदलली. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच लोकांची लाईफस्टाईल बदलली. लाईफस्टाईल बदलली म्हणजे काय, सकाळी उठणं, योगा करणं, आहारामध्ये काय घ्यायचं, मसाले गरम मसाले खायचे, किती खायचे वगैरे हे सगळं त्या ठिकाणी लोक शिकून येतात. त्यांना चांगलं वाटते आणि त्यामुळे लोकांनी आपली जीवनशैली त्याच्या प्रकारे करायला सुरुवात झालेली असं मी पुष्कळ लोकांना बघितलेलं. 1974 मध्ये माझे नातेवाईक त्या कुंडा आरोग्य यवतमाळ या ठिकाणी भरती होते. त्यांची तब्येत बघायला गेलो त्यावेळेस मी तरुण होतो, मला कुठे आजार नव्हता, परंतु ते त्या ठिकाणी भरती होते. महिनाभरापासून म्हणून मी 4 तास भरती होऊन गेलो. पण बघा काय फरक पडतो का. त्यानंतर गोळीकांतला मी 8 दिवस भरती होऊन आलो. त्यानंतर व्यासा केंद्र जे आहे बेंगळुरूचं त्या ठिकाणचं मला इतकं चांगलं वातावरण वगैरे आवडलं किंवा मी गुन्हेगारांच्या वतीने संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी फार मोठा हॉल सुद्धा बांधून दिलेला त्या ठिकाणी पडायला लागलं. आणि तेव्हा माझ्या मनामध्ये असं होतं की आपण बुलढाणा शहरामध्ये असं होऊ शकत नाही का. पण शेवटी आहे प्रश्न येतो त्याला बुलढाण्यामध्ये करावं म्हणजे काय करावं. प्रत्येक ठिकाणी गेले की लोक काहीतरी मागणी मागतात आणि जे शक्य असेल त्यांनी करण्याचा प्रयत्न करतो. ते आम्हाला करणं शक्य होत नसेल त्या ठिकाणी काही घडून देण्याचा प्रयत्न करतो. तर आज या ठिकाणी बऱ्याच वेळेची माझी इच्छा होती अशी की आमच्या बुलढाणा परिवाराच्या वतीने 2 गोष्टी सुरू करण्याचा संकल्प आज या ठिकाणी आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करत आहे. डोंगरखंड हे माझं जन्मगाव आहे आणि माझी बरेच वर्षाची कर्मभूमी राहिली. त्या गावासाठी जे जे करता येणं शक्य आहे हे सगळं मी केलेलं आहे. आपल्यापैकी जे लोक इथे असतील त्यांना डोंगरखंड माहीत असेल तर ते आदर्श ठरेल. त्या गावामध्ये ज्या ज्या गोष्टी शहरामध्ये असतात तशा प्रकारचे रस्ते, शिक्षण संस्था हे सगळ्याच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावामध्ये 100% रोजगार बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण करून दिलं आहे. तर एक समाजामध्ये सध्या आपण वर्तमानपत्र वाचता समाज इतका व्यसनाधीन होत चाललेला तर आपण कल्पना करू शकत नाही. आज बुलढाणा शहरामध्ये म्हणजे गांजा, अफूम, चरस या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्यापैकी आम्ही कल्पना सुद्धा नसतात आणि नवीन पिढी सगळी याच्या आहार चाललेली. त्यामुळे माझ्या डोक्यात पण एक कल्पना होती की मुक्तांगण सुद्धा या ठिकाणी असलं पाहिजे. आज जळगावला एक मुक्तांगण आहे, त्यातून गणप आत्मसात विकसित केलं होतं ते पूर्ण नाही. आणि चांगल्या मोठ्या घरातले लोक क्लासवर अधिकारी जे दारूच्या आहारी गेलेले त्या ठिकाणी माझ्या वाटतं भरती. तर अशा प्रकारचं डोंगरखंडा येथे इथं 15 किलोमीटर आहे, रस्ता चांगला आहे. तर त्या ठिकाणी आजपासूनच आपण मुक्तांगण आणि निसर्गोपचार केंद्र उभारण्याचा संकल्प करूया. या ठिकाणी जे कोणी लोक असतील आपल्याला कोणाही करण्यासाठी देणगी देण्याचं काम नाही आहे. बुलढाणा आपण आर्थिक सक्षम आहे त्याची आपल्याला कल्पना आहे. अगदी बऱ्याच असं वाटते की कोणी काही घोषणा केली की त्याला पहिलं पावती फाडा, देणगीची पावती फाडा. तिथे आपल्याला फक्त आपल्या कर्माचं, कामाचं, कष्टाचं योगदान द्यायचं आपल्याला. कारण की मी काही याच्यातलं सत्य नाही आहे की जे जे लोक या ठिकाणी बसलेले असतील, बुलढाणा जिल्ह्यातले असतील, ज्यांना या निसर्गोपचार केंद्रामध्ये आणि मुक्तांगण त्या दोन्ही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी मला भेटावं. आपण एक प्रकारची ते सब कमिटी तयार करू आणि त्यांनी तो पुढचा कारभार आणि ते निसर्गोपचार केंद्र किंवा मुक्तांगण त्यांनी चालवावं आणि याच्या माध्यमातून आपण बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांचं आरोग्य चांगलं करण्याचा प्रयत्न करू.
तसंही आपण या ठिकाणी बरेच लोक जण ऐकायला आले असतील ज्यांना देशमुखचं तर माहीत नाही. माझा स्वतःचा अनुभव खूप चांगला राहिलेला आहे. मला खूप त्यातलं फरकही झालेला आहे आणि माझ्यामुळे मी जे तिथं आहार पद्धती शिकून आलो ती आहार पद्धती जवळपास माझे सगळेच मित्र त्याचा अनुकरण करायला लागलेले आहेत. तर त्यांना सुद्धा त्यामुळे खूप फरक पडलेला आहे. या आजच्या या कार्यक्रमाला ऋषी मॅडम त्यांचे सगळे सहकारी यांनी मदतपूर्ण कार्यक्रम आयोजित केला. त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद भाईजी. आपण जे काम करत आहात, जे कार्य करत आहात ते केवळ जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मानतो आणि खूप मोठं काम. चिडिया चित्त भरे न घटे नदिया न घटे नीर, चिडिया चित्त भरे न घटे नदिया न घटे नीर, धर्म के वास्ते दान किया न घटे धन, कहे दास कबीर कहे दास कबीर. आदरणीय भाईजी शंकर बाबा, सन्माननीय लखुजीराजे जाधवांचे वंशज सन्माननीय शिवाजीराजे जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. लखुजीराजे जाधव यांचे 14वे वंशज शिवाजीराजे जाधव यांचं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करेन की आपण विचार करूया. राहू दे ना. दोनच राजे बसा. मी सन्माननीय अमित राजाजी सरांना विनंती करेन की त्यांनी राजांचं स्वागत करावं. सन्माननीय अमित राजा सर यांचं स्वागत करतील. बुके शाल श्रीफळ आणि सन्मानची नासाहेब जिजाऊंचे 14वे वंशज. आधा भाषण सारखं माना जिजाऊ कि आपके सर पे ताज नहीं है, माना कि आपके सर पे ताज नहीं है, पर वो कौन सा दिन है जिस पर आपका राज नहीं है, जिस पर आपका राज नहीं है. सन्माननीय शिवाजीराजे जाधव. बघत आहोत की भारत मातेच्या वेशात आणि विविध पोशाख केलेले छोटे छोटे आपले भारताचे भारी आधारस्तंभ या ठिकाणी आहे. मी त्या सर्व ज्यांनी वेशभूषा केली आहे त्यांना सगळ्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. वाणी रहेगी अगर आपके ताजों की निगरानी. यावर आकांक्षाचा योगा नृत्य आहे. तिला पेपरला